नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 1 मार्च रोजी आलेले लेखापाल परीक्षेतील महत्त्वाचे प्रश्न। हे प्रश्न आत्ताच मला ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपवर पाठवलेले आहेत आणि तेच प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत। आपल्याकडेही काही प्रश्न असतील तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करा, नक्कीच तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण मिळेल। चला तर पाहूया मग पहिला प्रश्न। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, पहिल्या 7 विषम संख्यांचा मध्य किती? अनेक विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये गोंधळ असा झाला की मध्य म्हणजे काय हेच समजलं नाही, तर मध्य म्हणजे सरासरी। मित्रांनो, आपण हे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर या चॅनलवर 500 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत आणि प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जीनियस मॅथ हे जॉईन करा। @जीनियस मॅथ सर्च करा, तुम्हाला नक्कीच सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। तर पहा, पहिल्या 7 विषम संख्या आहेत या ठिकाणी 1, 3, 5, 7, 9, 11 आणि 13 आणि सरासरी म्हणजेच मध्य म्हणजेच सरासरी। आणि ही काढायची सोपी पद्धत अशी आहे, जर संख्यामध्ये समान फरक असेल तर सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2। या ठिकाणी पहिली संख्या आहे 1, शेवटची आहे 13, बेरीज आली 14 आणि त्याला जर 2 न भागलं तर उत्तर येईल 7। म्हणजेच पहिल्या 7 विषम संख्यांचा मध्य हा 7 असेल। तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवू शकतात। यासारखा आणखी बरेच प्रश्न येत आहेत, जसे की सम संख्यांचा मध्य काढा, नैसर्गिक संख्यांचा मध्य काढा। तर पाहूया दुसरा प्रश्न। दुसरा प्रश्न आहे, पहिल्या 12 नैसर्गिक संख्यांचा मध्य काढा। तर या ठिकाणी पण सेम क्वेश्चन विचारला गेला आहे। तर मित्रांनो, हे लक्षातच ठेवा, मध्य म्हणजे सरासरी काढणे आणि सरासरी काढत असताना या ठिकाणी जे तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे की समान फरक असलेल्या संख्यांची जर सरासरी काढायची असेल, या ठिकाणी पहा, पहिल्या 12 नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12। तर पहिली संख्या आहे 1, शेवटची संख्या आहे 12। यांचा जर मध्य काढायचा असेल किंवा सरासरी काढायची असेल तर 1 अधिक 12 करा, 13 येईल आणि 13ला जर 2 न भागलं तर उत्तर येईल 6.5। म्हणजे या ठिकाणी याचा मध्य आहे 6.5। तर या प्रश्नावर लक्ष द्या, कारण हा प्रश्न फक्त सेकंदामध्ये आणि तोंडी सुटतो मित्रांनो। तर यासारखे प्रश्न तुम्हालाही परीक्षेमध्ये येऊ शकतात। तुम्हाला जर काही प्रश्न मिळाले तर नक्कीच मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करा, तुम्हाला तुमच्याही सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण मिळेल। त्याचबरोबर जो काही आपण गेस सांगत आहोत तर याच प्रकारचे प्रश्न येत आहेत परीक्षेमध्ये। जर तुम्ही हे प्रश्न सराव केले चांगले तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळतील। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल, नैसर्गिक संख्या असेल, सम संख्या असेल आणि विषम संख्या असेल तर हेच सूत्र वापरा, सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2। यानंतर पाहूया तिसरा प्रश्न। या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे, ऋण 21/84 या अपूर्णांकाला अंश 3 होईल असे रूपांतर करा। म्हणजेच या ठिकाणी अंश आहे 21, छेद आहे 84, तर आपल्याला रूपांतर करायचं आहे, अंश 3 व्हायला पाहिजे। म्हणजेच ऋण 21/84 या ठिकाणी जर आपल्याला अंश 3 करायचा असेल तर 21ला 7ने भागावं लागेल। म्हणजेच या ठिकाणी जर 21ला जर आपण 7ने भागलं तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल 3 आणि 21ला भागत असताना आपल्याला 84ला पण भागावं लागणार आहे आणि 84ला 7ने भागल्यानंतर उत्तर मिळेल 12। म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल ऋण 3/12। तर या ठिकाणी अंश झालेला आहे 3 आणि छेद झालेला आहे 12। तर तुम्हाला जो पण अंश आणि छेद विचारला आहे तो करण्यासाठी आपल्याला दिलेल्या संख्येला भागावं लागतं। यानंतर पाहूया चौथा प्रश्न। या ठिकाणी चौथा प्रश्न आहे, 2.1/9 चा गुणाकार व्यस्त लिहा। तर गुणाकार व्यस्त लिहित असताना सुरुवातीला आपण याला साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया। 9 आणि 2चा गुणाकार करा, 9 दोन्ही 18 अधिक 1, म्हणजेच या ठिकाणी 18 अधिक 1 होईल 19/9। म्हणजेच 2.1/9 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर होईल 19/9। आता 19/9 जर तुम्हाला मिळालं तर नक्कीच तुम्ही याचा गुणाकार व्यस्त सहज आणि सोप्या पद्धतीनं तोंडी सुद्धा लिहू शकतात। या ठिकाणी 19 छेदामध्ये लिहा आणि 9 अंशामध्ये लिहा, म्हणजेच याचा गुणाकार व्यस्त असेल 9/19। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5।
-48 मिळण्यासाठी -25 मधून काय वजा करावे? पहा, -48 मिळण्यासाठी -25 मधून काय वजा करावे? तर या ठिकाणी -25 मधून आपण यम वजा करूया, मग आपल्याला मिळेल -48. त्यानंतर -25 उजव्या बाजूला आल्यानंतर धन होईल म्हणजे प्लस होईल. -यम बरोबर -48 अधिक 25 -यम बरोबर -23 आणि म्हणून आपल्याला यमची किंमत मिळेल 23. म्हणजेच -25 मधून 23 वजा केल्यास आपल्याला मिळतं -48. तर या पद्धतीने यासारखे 2 ते 3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. आपल्याला ऋण धन यांची बेरीज गुणाकार याबद्दलचे नियम पण माहीत असणं गरजेचं आहे. तर यावर थोडं कॉन्सन्ट्रेट करा, कारण हे प्रश्न अगदी सेकंदामध्ये सुटतात. यामध्ये खूप मोठे असे गुणाकार भागाकार काहीही नाही. सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवा. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 आहे, बहुपदीची कोटी काढा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कोटी म्हणजे काय हा प्रश्न म्हणजे या ठिकाणी निर्माण झाला असेल. बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर लिहित असताना वेगवेगळे उत्तर लिहिलेले आहेत. तर नेमकं कोटी म्हणजे काय हे या ठिकाणी स्पष्ट करत असताना जे काही आपल्याला बहुपदी दिलेली आहे त्याचे घातांक पहा. आता पहिल्या पदाचा जर घातांक विचार केला तर या ठिकाणी पहिल्या पदाचे घातांक आहेत 4 आणि 3, त्यांची बेरीज येते 4 आणि 3 7. दुसऱ्या पदाचा जो घातांक आहे 4 अधिक 1 म्हणजेच बेरीज आली 4 अधिक 1 5. आणि तिसऱ्या पदाचे जे घातांक आहेत ते 2 आणि 2, त्यांची बेरीज येते 4. तर या ठिकाणी सर्वात जास्त बेरीज कोणत्या चलाच्या घातांकाची येते? तर ती येते 7. म्हणून या ठिकाणी या बहुपदीचा कोटी आहे 7. तर यासारखे प्रश्न आहेत. या ठिकाणी मे बी घातांक कमी जास्त असू शकतात, परंतु यासारखा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला होता. तर लक्षात ठेवा, कोटी काढत असताना दिलेल्या बहुपदीच्या घातांकाची बेरीज करायची. सर्वात जास्त बेरीज म्हणजेच त्या बहुपदीचा कोटी असतो. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 7. पुढील पद ओळखा. म्हणजे या ठिकाणी एक संख्या मालिका दिलेली आहे आणि या संख्या मालिकेमध्ये आपल्याला पुढील पद ओळखायचं आहे. संख्या मालिका आहे 16, 22, 30, 52 आणि 66. तर या ठिकाणी 6नी 8, 10, 12, 14 म्हणजे 2-2च्या फरकाने संख्या मालिका वाढत गेलेली आहे. अगोदर 22 अधिक 16 अधिक 6 केले की 22, 22 अधिक 8 केले की 30, 30 अधिक 10 केले की आपल्याला मिळेल 40. म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार आहे 40. आणि या 40 मध्ये पुन्हा 12 प्लस केल्यानंतर 52 येईल आणि 52 मध्ये पुन्हा 14 प्लस केल्यानंतर आपल्याला मिळेल 66. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्या. अतिशय सोपे आणि सहज प्रश्न आहेत, फक्त थोडे खोचक विचारले आहेत. तर नेमकं कसे प्रश्न असतील हे आपल्या चॅनलवर पाहायला मिळतच आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. एका चौरसाचे क्षेत्रफळ 25m वर्ग अधिक 200m अधिक 400 असेल तर चौरसाची बाजू किती? या ठिकाणी चौरसाची क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला 25m वर्ग अधिक 200m अधिक 400. तर या ठिकाणी क्षेत्रफळावरून जर आपल्याला बाजू काढायची असेल तर या समीकरणाचा वर्गमूळ काढावं लागतं. आणि 25m वर्ग अधिक 200m अधिक 400 यांचं वर्गमूळ काढत असताना फक्त पहिल्या पदाचं वर्गमूळ काढा. 25mचा वर्ग याचं वर्गमूळ येईल 5m आणि 400चं वर्गमूळ येईल 20 आणि मध्ये जे प्लस चिन्ह दिलेलं आहे हे मधल्या पदाचं आहे. तर याची बाजू जी असणार आहे ती येणार आहे 5m अधिक 20. यावरून आपल्याला परिमिती काढा हे पण विचारलं जाऊ शकतं. आणखी एकदा सांगतो, पहिल्या पदाचं वर्गमूळ काढा 5m, दुसऱ्या पदाचं म्हणजे 200चं जे प्लस चिन्ह आहे ते मध्ये द्या. इथं जर ऋण असेल तर ते ऋण पण द्यावं लागेल. यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न. समभुज चौकोनाचा कर्ण 15 सेमी व 20 सेमी असतील तर क्षेत्रफळ किती असेल? तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र तुम्हाला माहित असू द्या. म्हणजे भूमिती आकृतीमध्ये समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णाचा गुणाकार. तर या ठिकाणी 1/2 गुणिले कर्ण आहे 15 गुणिले 20. 2 ने आपण 20 ला भागूया 10 येईल आणि 15 गुणिले 10 150 चौसेमी उत्तर येईल. तर या पद्धतीने आपण 1 मार्च रोजी आलेले सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. आणखी काही प्रश्न राहिले असतील तर मला नक्की व्हॉट्सअप करा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8856 046 142. चॅनल सोबत राहा मित्रांनो. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर अगदी घरी बसून
टेलिग्राम चॅनल जीनियस मॅथ जर आपण जॉईन केलं तर 500पेक्षा जास्त व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि गणितातील सर्व घटक सहज आणि सोप्या भाषेमध्ये या चॅनलवर तुम्ही शिकू शकतात. हे एकमेव चॅनल आहे की जे 5वी स्कॉलरशिप ते MPSC पर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी फक्त गणित आणि बुद्धिमत्तेची तयारी तुमची करून घेईल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.